श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 4 पाहणार आहोत आणि या आधीचे व्हिडिओज आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत आणि यानंतरचे व्हिडिओज ही प्रॅक्टिस सेट ही बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला दिसतील. ओके, आता क्वेश्चन नंबर 1 बघूया आपण. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल्स ऑफ द मेजर्स गिव्हन बिलो. आता आपल्याला खाली मेजरमेंट दिलेला आहे, त्या सहाय्याने आपल्याला काय ट्रायंगल्स ड्रॉ करायचं आहे, कन्स्ट्रक्ट करायचं आहे. ओके, त्यामधील फर्स्ट बघा. इन ट्रायंगल SAT लेंथ AT इज इक्वल टू 6.4 सेंटीमीटर. मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 4.45 डिग्री. मेजर ऑफ अँगल T इज इक्वल टू 105 डिग्री. ओके, आता आपल्याला हे मेजरमेंट माहीत झालं. आपण फर्स्ट कन्स्ट्रक्ट ड्रॉ करण्याच्या अगोदर काय एक रफ म्हणजे डायग्रॅम काढून घ्यायची. आता तुम्ही बघितलं तर SAT ट्रायंगल आहे, AT आहे 6.4 सेंटीमीटर. फर्स्ट आपण काय आता इथं एक रफ डायग्रॅम काढूया. हे किती आपल्याला सांगितलेलं आहे तर 6.4 सेंटीमीटर AT आहे, राईट. आणि नंतर मेजर ऑफ अँगल A आहे 45 डिग्री. A अँगल म्हणजे इथं असणार आहे, हा 45 डिग्री आहे. ओके, आणि नंतर अँगल T आहे हा 105 डिग्री. T अँगल इथं आला म्हणजे 105 90च्या इकडं होणार आहे, म्हणजे हे असं मेजरमेंट जाणार आहे, राईट. मी फक्त ही काय रफ डायग्रॅम काढलेली आहे, फक्त आपल्याला काय समजण्यासाठी. हे किती आहे 105 डिग्री. ओके, आता आपल्याला प्रत्येकाचं मेजरमेंट समजलेलं आहे. आता आपण इथं काय डायग्रॅम काढायला सुरुवात करूया. फर्स्ट 6.4 सेंटीमीटर आपल्याला घ्यायचं आहे. ओके, स्केलच्या सहाय्याने आपण काय करूया 6.4 सेंटीमीटर घेऊ फर्स्ट. आता मी इथं खालून सुरुवात करते बघा, कारण आपल्याला म्हणजे खूप मोठा हे ट्रायंगल होणार आहे, माहीत नाही कुठंपर्यंत जाईल हे. 6.4 सेंटीमीटर. ओके, हे काय आहे AT. हे किती आहे 6.4 सेंटीमीटर. नंतर आपल्याला अँगल A घ्यायचा आहे 45 डिग्री. ओके, आता आपण प्रोटेक्टरच्या सहाय्याने काय करूया ते 45 डिग्री घ्यायचं आहे. बरोबर ह्या मधल्या पॉईंट लाईनवरती हा पॉईंट आला पाहिजे, A हा पॉईंट, आणि बरोबर ह्या लाईनवरती ही लाईन आली पाहिजे, राईट. आणि 45 डिग्री म्हणजे बघा आता 40 आणि 50च्या मध्ये इथं 45 डिग्री होणार आहे. इथं आपण काय असं डॉट काढून घ्यायचं आणि आपण हे काय आता लाईन जॉईन करूया. आता हे आपण अशी मोठी लाईन हे करायची आहे, ड्रॉ करायची आहे, कारण बघू आता आपण कुठंपर्यंत जात आहे ते, त्यामुळे हे काय मोठी लाईन ड्रॉ करून घेऊ. ओके, आणि नंतर बघा आता अँगल T आहे हा 105 डिग्री आहे. आता आपल्याला 105 डिग्री घ्यायचा आहे, म्हणजे बरोबर इथं होणार आहे, ह्या पॉईंटवरती ह्या लाईनवरती बरोबर हा पॉईंट आणि ह्या लाईनवरती लाईन आली पाहिजे. आता 105 डिग्री म्हणजे 100 आणि म्हणजे 110च्या मध्ये 105 डिग्री असणार आहे, राईट. म्हणजे हे काय इथं आलेलं आहे. ओके, नंतर आपण काय आता हे जॉईन करून घेऊया, हे पॉईंट्स आहेत ते. ओके, तुम्ही बघितलं तर हा खूप मोठा ट्रायंगल झालेला आहे. आणि हा कोणता होतोय तर माझा आता हे तर बरोबर हे झालेलं आहे. तुम्ही थोडंसं खाली घ्या म्हणजे होऊन जाईल. SAT आणि अँगल A आहे 45 डिग्री आणि अँगल T आहे 105 डिग्री. आता हे कन्स्ट्रक्ट करण्यासाठी त्यासाठी फर्स्ट आपण काय रफ डायग्रॅम काढून घ्यायची. आता आपण सेकंड बघूया. सेकंड बघा,
In triangle MNP, length NP is equal to 5.2 centimeter. Measure of angle N is equal to 70 degree आणि measure of angle P is equal to 40 degree. आता आपल्याला इथं ट्रायंगल MNP चं मेजरमेंट दिलेलं आहे. त्या आधारे आपण काय करूया, एक फर्स्ट रफ डायग्राम काढू. आधी NP दिलेला आहे 5.2 सेंटीमीटर. फर्स्ट आपण काय करूया, NP आहे हे काय करूया 5.2 सेंटीमीटर. ओके. नेक्स्ट बघा आता एन, मेजर ऑफ अँगल एन आहे 70 डिग्री. एन म्हणजे इथं येणार आहे, म्हणजे हे किती होणार आहे 70 डिग्री. ओके. आणि अँगल पी होणार आहे 40 डिग्री. 40 डिग्री म्हणजे आता हा इकडून असं जाणार आहे. ओके, 40 डिग्री. आता ही काय फक्त काय रफ डायग्राम आहे. आता आपण इथं ह्या आधारे काय आपण इथं कन्स्ट्रक्शन करूया. ओके, काय आहे MNP. फर्स्ट आपण काय 5.2 सेंटीमीटर ड्रॉ करून घेऊया. 5.2 सेंटीमीटर. हे काय NP आहे 5.2 सेंटीमीटर. ओके. नंतर अँगल N आहे 70 डिग्री. आता आपण काय करूया, प्रोटेक्टरचा यूज करून 70 डिग्री ड्रॉ करूया. 70 डिग्री बरोबर 90च्या ह्या साईडला, म्हणजे इथं 70 डिग्री येणार आहे. राईट, 70 डिग्री. आता आपण हे करूया, लाईन ड्रॉ करून घेऊया. ओके. आता नेक्स्ट आहे अँगल P आहे 40 डिग्री. अँगल P 40 डिग्री. राईट, या P ह्या पॉईंटवरती आणि बरोबर ह्या लाईनवरती लाईन आली पाहिजे. आणि 40 डिग्री म्हणजे 90च्या ह्या साईडला इथे येणार आहे. राईट. आणि आता आपण हे काय जॉईन करून घेऊया, पॉईंट्स आहेत ते. ओके. आणि हे राहिलेले जे लाईन आहे ते आपल्याला काय करायचं आहे, इरेज करायचे आहे. हे काय होणार आहे MNP. अँगल N होणार आहे 70 डिग्री. अँगल P होणार आहे 40 डिग्री. ओके. आता आपण थर्ड बघूया. क्वेश्चन नंबर 3. In triangle EFG, length EG is equal to 6 centimeter. Measure of angle F is equal to 65 degree आणि measure of angle G is equal to 45 degree. आता हा ट्रायंगल काढण्यासाठी फर्स्ट आपण काय एक रफ डायग्राम काढून घेऊ. फर्स्ट आपल्याला काय EG सांगितलेलं आहे 6 सेंटीमीटर. EG 6 सेंटीमीटर सांगितलेलं आहे. रफ डायग्राम काढायचे आहे, त्यामुळे मी आता असंच घेते. हे EG आहे, हे काय आहे 6 सेंटीमीटर. ओके. आणि मेजर ऑफ अँगल F सांगितलेला आहे 65 डिग्री, त्यामुळे तो इथं येणार आहे. आणि अँगल G आहे 45 डिग्री. 45 डिग्री म्हणजे 90पेक्षा कमी, म्हणजे आता आपण हे असं घेऊ. ओके. आणि हे किती येणार आहे 45 डिग्री. आणि हे येणार आहे 65 डिग्री. आता हा अँगल ड्रॉ म्हणजे काढण्यासाठी आपल्याला अँगल ईचं मेजरमेंट काढावं लागणार आहे. राईट. आता अँगल ईचं मेजरमेंट काढण्यासाठी आपल्याला ही माहीत आहे प्रॉपर्टी, म्हणजे कोणत्याही ट्रायंगलची म्हणजे हे जी अँगलची सम मिळून किती असते तर 180 डिग्री असते. ओके. आता ती प्रॉपर्टी यूज करून फर्स्ट आपण अँगल ईचं मेजरमेंट म्हणजे किती डिग्री आहे ते आपण फर्स्ट काढूया. ओके. म्हणजेच बघा आता अँगल ई प्लस अँगल कोणता एफ. राईट. अँगल एफ प्लस अँगल जी इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच अँगल ई प्लस अँगल एफ. अँगल एफ किती आहे तर 65 डिग्री. राईट. आणि अँगल जी आहे 45 डिग्री इज इक्वल टू 180.
म्हणूनच अँगल ई इज प्लस ह्याचं आणि ह्याचं प्लस केलं किती आलेलं आहे 110 आलेलं आहे इज इक्वल टू 180 डिग्री आणि अँगल ई इज इक्वल टू 180 प्लस आहे या साईडला गेलं की ते मायनस होतं मायनस 110 म्हणजेच किती येणार आहे 180 मायनस 110 म्हणजे 70 डिग्री. ओके म्हणजे अँगल ईचं मेजरमेंट आपल्याला कळालेलं आहे 70 डिग्री. ओके म्हणजे हे किती होणार आहे 70 डिग्री आणि राहिलेलं आपल्याला ह्याचं मेजरमेंट तर दिलेलंच आहे 65 डिग्री EFG. आता आपल्याला हे मेजरमेंट माहीत झालेलं आहे. आता आपण काय इथं डायग्राम ड्रॉ करूया कन्स्ट्रक्ट करूया. ओके फर्स्ट आपल्याला EG घ्यायचं आहे 6 सेंटीमीटर. EG हे किती आहे 6 सेंटीमीटर राईट आणि हे किती आहे 70 डिग्री. ई आहे 70 डिग्री. तर आपण प्रोटेक्टरचा यूज करून काय करणार आहोत हे 60 डिग्री ओके आणि अँगल जी आहे 45 डिग्री. च्या ह्या साईडला 45 म्हणजे 40 आणि 50च्या मध्ये म्हणजे बरोबर इथं येणार आहे राईट. आणि आता आपण हे काय जॉईन करून घेऊ राईट. म्हणजे अँगल ई आलेला आहे 70 डिग्री अँगल एफ आलेला आहे 45 डिग्री आणि अँगल जी आलेला आहे 45 डिग्री आणि अँगल एफ आलेला आहे किती 65 डिग्री. ओके म्हणजे आपल्याला इथलं जर मेजरमेंट माहीत असेल दोन ह्याचं तर तिसऱ्या ह्याचं आपण काय काढू शकतो का तर आपल्याला ट्रायंगलची प्रॉपर्टी माहीत आहे 3 अँगलची सम मिळून 180 डिग्री असते राईट. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 बघा. इन ट्रायंगल XYZ XY इज इक्वल टू 7.3 सेंटीमीटर मेजर ऑफ अँगल X इज इक्वल टू 34 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल Y इज इक्वल टू 95 डिग्री. आता आपण ह्याचा यूज करून फर्स्ट एक आहे रफ डायग्राम काढू आपण. आता XY दिलेला आहे आपल्याला XY 7.3 सेंटीमीटर ओके आणि X आहे 34 डिग्री म्हणजे 34 म्हणजे 90पेक्षा कमी इकडे जाणार आहे राईट आणि हे 95 डिग्री आहे म्हणजे हे अँगल असा होणार आहे 95 म्हणजे 90पेक्षा जास्त म्हणजे हे इकडे असं जाणार आहे राईट. XYZ X आहे 34 डिग्री Y आहे 95 डिग्री. आता आपल्याला हे माहीत झालेलं आहे मेजरमेंट. आता आपण इथं कन्स्ट्रक्शन करूया. XY आहे 7.3 राईट. तर आपण ही लाईन ड्रॉ करून घेऊया. XY 7.3 सेंटीमीटर आणि अँगल X आहे 34 अँगल X 34 घ्यायचा आहे आपल्याला प्रोटेक्टच्या साहाय्याने. 34 म्हणजे हे तर 30 झालेलं आहे आणि 30 आणि 40च्या मध्ये 35 असतं आणि बरोबर इथं 34 येणार आहे. ओके आपण हे काय लाईन ड्रॉ करून घेऊया. आपल्याला ही मोठी लाईन ड्रॉ करून घ्यावी लागणार आहे राईट. आणि आता आपल्याला बघा अँगल Y आहे 95 आहे 95 डिग्री म्हणजे Y ह्या पॉईंटवरती आणि 90च्या ह्या साईडला 95 म्हणजे बरोबर इथं येणार आहे 90 आणि 100च्या मध्ये इथं येणार आहे राईट. आणि आपण हे काय लाईन
ड्रॉ करून घेऊ. ओके, अँगल एक्स आहे 34 डिग्री, अँगल वाय आहे 95 डिग्री. ओके स्टुडंट्स, आपला प्रॅक्टिस सेट 4 आहे तो काय सॉल्व झालेला आहे. माझे असेच पुढचेही व्हिडिओज बघण्यासाठी प्लीज तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.